रात्र कितीही गडद असो, तिला भेदणाऱ्या एका तेजकिरणाची आस माणसाला नेहमीच असते. अंधार हे भीतीचं प्रतीक मानलं जातो, परंतु हाच अंधार जेव्हा मातृशक्तीच्या स्वरूपात प्रकट होतो, तेव्हा तोच अंधार दुष्टांसाठी भयकारी तर सज्जनांसाठी संरक्षणदायी ठरतो. हाच अद्भुत विरोधाभास देवी कालरात्रीच्या स्वरूपातून आपल्याला जाणवतो. नमस्कार मंडळी. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे स्वागत आहे. मागील भागात आपण नवरात्रीच्या 6व्या दिनानिमित्त देवीचे 6वे रूप देवी कात्यायनीविषयी माहिती जाणून घेतली. आज आपण देवीचे 7वे रूप म्हणजेच देवी कालरात्रीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. नवरात्रातील नवदुर्गांमधील सप्तम स्वरूप ही महादेवीची कालरात्री देवी होय. देवीच्या क्रूर व उग्र रूपांपैकी कालरात्री ही अत्यंत भयानक मानली जाते. अनेकदा काळी किंवा कालरात्री ही नामे परस्परार्थी म्हणून वापरली जातात. तथापि काही तत्ववेत्ते या दोन देवता परस्परांपासून भिन्न असल्याचे प्रतिपादन करतात. नवरात्रोत्सवाच्या 9 दिवसांच्या दिव्य रात्रींमध्ये देवी कालरात्रीची परंपरेने पूजा केली जाते. विशेषतः सप्तमीचा दिवस हा तिच्या आराधनेस अर्पण केला जातो. देवीचे हे रूप अत्यंत उग्र, भीषण व भयप्रद मानले जाते आणि तिच्या दर्शनमात्राने दुष्टांच्या हृदयात कंप उत्पन्न होतो. कालरात्री ही दानव, दैत्य, प्रेतात्मा, भूतपिशाच, दुष्टशक्ती व सर्व अमंगल ऊर्जा यांचा संहार करणारी सर्वोपरी विनाशिनी म्हणून प्रसिद्ध आहे. कालरात्रीचे आणखी एक पावन नाम शुभंकरी असे आहे. संस्कृत भाषेत शुभंकरी या शब्दाचा अर्थ म्हणजे मंगलकारिणी, कल्याणप्रद असा होतो. कारण जनश्रुतीप्रमाणे ती सदैव आपल्या भक्तांना शुभफलांचीच प्राप्ती करून देते. यामुळेच असे मानले जाते की तिच्या अनुग्रहाने भक्तांचे सर्व भय नष्ट होऊन तो निःशंक, निर्भय व धैर्य संपन्न होतो. पुराण प्रसिद्ध कथा सांगते की शुंभ व निशुंभ नामक दानव राजांनी देवलोकावर आक्रमण करून इंद्रादी देवतांचा पराभव केला. इंद्र व इतर देवता हिमालयाकडे जाऊन महादेवांची स्तुती करू लागले व पार्वती मातेचे आर्जवपूर्वक प्रार्थना रूपेण आवाहन केले. त्यावेळी स्नानरत पार्वतीने आपल्या तेजोमय देहातून चंडी म्हणजेच अंबिका हिचा आविर्भाव केला. चंडीसमोर लढाया करण्यास चंड आणि मुंड हे असुर सेनापती आले. तेव्हा चंडीने भीषणतम काळस्वरूप धारण करून एक महाशक्ती निर्माण केली, तीच काळरात्री अथवा काली. तिने चंडमुंडाचा संहार केला व चामुंडा अशी प्रसिद्धी मिळवली. यानंतर रक्तबीज नावाचा दानव रणांगणात आला. त्याला असा वर होता की त्याच्या रक्ताचा एक थेंब भूमीवर पडताच त्याच्या अनंत प्रतिमा निर्माण होत. त्यामुळे त्याचा वध अशक्यप्राय झाला होता. तेव्हा कालीने उग्र रूप धारण करून त्याचे सर्व रक्त प्राशन केले. त्यामुळे रक्त भूमीवर न पडता तो पूर्णतः नष्ट झाला. नंतर चंडीने शुंभ निशुंभाचा संहार केला. परंतु संहार क्रीडेत देवी इतकी उग्र झाली की ती सर्वत्र विध्वंस करू लागली. देवतांनी शिवाला प्रार्थना केली. तेव्हा शिव तिच्या चरणांखाली जाऊन उभे राहिले. आपले प्रियतम पतिराज चरणी आहेत हे पाहून देवीने लज्जाविभोर होऊन जीभ चावली व क्रोधाग्नी शमवली. देवी कालरात्रीचा वर्ण अंधारमय रजनी समान, केशगुच्छ विपुल व दिव्यांग देह समन्वित असा मानला जातो. तिच्या चतुर्भुजांपैकी वामभुजद्वयात कृपाण व वज्र असून दक्षिण भुजद्वयात वरद व अभय मुद्रांचा शोभिवंत आविष्कार आहे. ग्रीवेवर तिने धारिलेले रत्नहार चंद्रकांती समान तेजस्वी असून त्रिनेत्रातून प्रखर विद्युल्लता सदृश किरणस्फुल्लिंग निसृत होत असतात. श्वासोच्छ्वासाकाळी तिच्या नासिकेतून ज्वालारश्मी उद्भवत असते. तिचे वाहन हे गाढव असून कधी कधी ते शवस्वरूप मानले जाते. कालरात्रीचे स्वरूप दुष्टसंहारक, भयप्रद व संहारकारक मानले जात असले तरी ती सदैव आपल्या भक्तजनांना शुभफलप्रद व मंगलप्रद असते. म्हणूनच तिच्या साक्षात्कारावेळी भीती धारण करू नये, कारण भक्तांच्या जीवनातील चिंतारूपी अंधकार निवारण करणारी अशी ती आहे. नवरात्रीतील हा 7वा दिवस आपल्याला हे शिकवतो की जीवनातील भीषण संकटे, अंधार, भय यांचा सामना केवळ श्रद्धा, धैर्य आणि आत्मबलाच्या सहाय्याने करता येतो. कालरात्री आपल्याला सांगते की अंधारानंतरच प्रकाश येतो आणि प्रत्येक विनाशातून नव्या सृजनाचा मार्ग उघडतो. त्यामुळे देवी कालरात्री ही फक्त भीषणता नाही तर शुभत्व आणि मंगलाचेही प्रतीक आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण देवीचे 8वे रूप म्हणजेच देवी महागौरीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका
व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.